नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार महाराष्ट्र सेट एक्झाम ऑगस्ट 2015 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 50, जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे पश्चिम घाट कोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे? पर्याय आहे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ। प्रश्न क्रमांक 51, दवाखान्यातील घनकचरा कोणत्या प्रकारात वर्गीकरण केला जातो? पर्याय घातक, अघातक, सडलेले खत, पेट खेळणारा। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, घातक। प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कोणत्या प्रदूषित वायूच्या जोडीमुळे आम्ल पाऊस निर्माण होतो? पर्याय आहे सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रेट, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, अमोनिया, क्लोरीन। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, सल्फर डायऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन। प्रश्न क्रमांक 53, खालीलपैकी कोणता प्राणी शाकाहारी आहे? पर्याय आहे साप, बेडूक, हरिण आणि कोल्हा। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, हरिण। प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जेच्या वापराविषयी अनेक लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती आहे? पर्याय आहे कोळसापासून तयार झालेली ऊर्जा, अणुऊर्जा, जलविद्युत, सौर ऊर्जा। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, अणुऊर्जा। प्रश्न क्रमांक 55, खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणाचे नियमन करते? पर्याय आहे MHRD, NCERT, UGC, NCERT। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, UGC। प्रश्न क्रमांक 56, उच्च शिक्षणातील शिक्षकांची व्यावसायिक विकासाची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? पर्याय आहे SCIRT, SIIT, NCERT, IIE, UGC, ASC, UGC, DEB। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, UGC, ASC। प्रश्न क्रमांक 57, जगातील प्रथम मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? पर्याय आहेत 1969, 1971, 1980, 1957। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 1969। प्रश्न क्रमांक 58, जर आपण आपल्या संस्थांमधील आध्यात्मिक प्रशिक्षण वगळले तर आपण आपल्या ऐतिहासिक विकासाशी खोटे असू असा कोणत्या आयोगाने उल्लेख केला आहे? पर्याय आहे राधाकृष्ण आयोग, कोठारी आयोग, दवे आयोग, पुदलियार आयोग। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, राधाकृष्णन आयोग। प्रश्न क्रमांक 59, इन्फिनिब्लेट हे पर्याय आहे संशोधन पोर्टल आहे, अध्ययन साधन पोर्टल आहे, शैक्षणिक नेटवर्क आहे, माहिती ग्रंथालय नेटवर्क आहे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, माहिती ग्रंथालय नेटवर्क आहे। प्रश्न क्रमांक 60, खालीलपैकी कोणते अभियान उच्च शिक्षणाशी निगडित आहे? पर्याय आहे ते SSA, RUSA, RMSA, EFA। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, RUSA म्हणजेच रुसा हे अभियान उच्च शिक्षणाशी निगडित आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।